मग आज चक्क तू मराठीत बोलणार आहेस. ब्लॉग मराठीत बनायचं, तो मराठीतच बोलणार ना. काय सांगतोस? मग तू मराठीत बोलल्यावर कसं यायचं? हं? तो हिंदी में बात करेंगे, उसमें क्या है. हिंदी में बोलने वाला आदमी अगर मराठी में बात करने लगा तो क्या होता है? क्या होता है. कहीं तुमसे प्यार ना हो जाए. आज चक्क माझा नवरा माझ्यासोबत मराठीत बोलतोय. चक्क. बोलना चाहिए कभी कभी. नाहीतर मराठी हमारी मातृभाषा है. मी मराठी आणि तो हिंदी. ॲक्च्युली तो पण मराठीच आहे, ठीक आहे ना. नाहीतर परत म्हणतो अदर कास्टमध्ये लग्न केलं, तुमचं लव्ह मॅरेज आहे का? बिलकुल भी नाही, ठीक आहे ना. लेकिन तो महाराष्ट्राच्या बाहेरून आहे, इसके लिए त्याला हिंदीमध्ये जास्त बोलायला इंटरेस्ट आहे. त्यांची भाषा ही मराठी नाही आहे, कारण की ते फक्त महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत, ठीक आहे ना. त्याच्यामुळे मी पण आहे ना कधी म्हणजे जास्त करून हिंदीमध्ये व्हिडिओज बनवते, कारण की आता मी महाराष्ट्राची मुलगी होते, ठीक आहे. पण आता मी कर्नाटकाची सून आहे. कर्नाटकी बोलल्यानंतर नंतर मग हातारतालच. बरोबर आहे. मग तर म्हणतील मराठी आहेस आणि कर्नाटकी भाषा बोलतेस, कन्नड बोलतेस, मग तर काय करताल. हिंदी बोलले तर इतकं पोटात दुखतं. ज्यावेळेस तिकडची लँग्वेज बोलायला माझ्या नवऱ्याची जर मी लँग्वेज बोलायला लागले तर काय कळणार आहे? काहीच नाही कळायचं. मग म्हणताल हे बाई हिंदीमध्ये तरी बोल, ॲटलिस्ट हिंदीमध्ये तरी संवाद साध. बिनडोक लोक असतात, ठीक आहे ना, जे येतात पोस्टवरती आणि बघ करतात. असो, ठीक आहे. मी बऱ्याचदा सांगितलं यार की मी महाराष्ट्रातली आहे, ठीक आहे. परंतु माझ्या नवऱ्याची लँग्वेज ती तुम्हाला कळणार नाही. मग इझी होतं की हिंदी लँग्वेज तुम्हाला कळू शकते, त्याच्यामुळे मग आम्ही शक्यतो जास्त संवाद मग हिंदीतून साधत असतो. त्याच्यामुळे माझे व्हिडिओज देखील जास्त हिंदीतून येतात. काय प्रॉब्लेम आहे? कोणाला काय प्रॉब्लेम आहे? माहिती नाही, काही नाही. फक्त माझं नाव मराठी बघितलं का नाही लोक येतात तिथे पळत. अरे पण मी वडिलांचं नाव पण लावू शकते, मी सासरचं नाव पण लावू शकते, मी फक्त नवऱ्याचं नाव पण लावू शकते. माझी मर्जी. ओके, माझा अकाउंट आहे, माझा आता नाही पत्ता नाही, परंतु बघ